या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. बया माझा दरवाजा उघडा आणि आता तर कामाला मी जाताना दरवाजा बंद करून गेली होती. कोण शिरलाय का काय माझ्या घरात? आला संगीने बातलं भारी केलाय बर का. अरे काय इथं माझ्या घरात काय जेवत बसलाय तू भिकाऱ्यावानी? सांगे जेवाय. अरे तुझं काय डोक्यात बिकात काय फरक बिरक पडलाय का काय? महत्वाचं बोल. मला भूक लागली म्हणून म्हणलं खावाला काय एक भाकरी नाही साधी भात ठेवलाय ती बी कुपांचा खाऊ दे वाट मला. कुपांचा म्हणजे? अरे चांगला भात मसाले भात करून गेली होती मी आणि तेवढं शिल्लक राहिला होता म्हटलं संध्याकाळी खाता येईल. मग लाच काय तर नव्हता बघायची बस संगे करी एकटाच खाऊ दोघे. अरे काय अरे मला लय भूक लागली बाबा. तू कशाला आला इथं माझ्या घरात खायला? रविवारीने भिका मागूनच खाते की मला आजच्या दिवस म्हातारीने बाहेर काढलंय रात्रीला फिरतू म्हणून मला खाऊ दे. तू काय डोकं खाऊ नका नाही तडाख्यात उलटी पालटी करील. म्हणजे माझ्याच घरात येऊन माझंच सगळं खाऊन आणि मला तडाख्यात उलटी करणार आहे? करणार लय वेळा करणार. तू कसं ऐकणार नाही रे? थांब जरा. तुला तर आता अयो अरे भरकेला का पटापटा ते मालक परत बोंबलेल तुला माहिती ना. बस झालं दे उचल. संगी दर पडदेशी चल उरक काना काना काना. काय करती? तू डोकं खायला कशाला राहिला इकडं? काय अगं संगे तू डायरेक्ट अंगाव येत जाऊ नको. मग अंगाव येत जाऊ नको म्हणजे काय? काम करू दे बरं का आम्हाला. गावड्याच्या हाताखाली आली काय संगे तू? येऊ दे तुला काय करायचंय? अगं संगे काय असलं काम करत असते अगं? चांगले काम द्यायची करायचे. काय तू? कालचं मी कालच विचारतो आणि संगे व्हायच कमी हाणत द्या की एवढं हाणत्यात वय. अरे तू बाबा इथनं पळ बर का. मी आता अगं संगे 2 मिनिटं ऐक की माझं. मला ऐकायचं नाही काय बाबा? ह्याला सांग जायला तिकडे. ह्याला बोलता येणार नाही ह्याला सांगते वय की संगे. संगे अगं कवर अशी कष्टाचं काम करणार आहे तुला सांगतो. असली माझ्या डोक्यात भारी आयडिया या. 8 दिवसात तुला पैशावाली करतो मला माल. म्हणजे काय? अगं तू चल माझ्या बरं फक्त. अरे हो तू जसं लाताळी करतो ना तसं मला करायला नको. लाताळी बिताळी काय होणार नाही सगळे. ठेवते ते खाली सगळे. तू चल डोक्यात भारी आयडिया. अगं तुला माला माल करतो मी बी होतो. तू चल 5 मिनिटात मी थांब. हा चल पडदेशी. अरे इकडं कुठं आणलंय मला उसात? काय ऊस आहे वय? मग काय आहे इतका ऊस आहे का? तुझा फायदा करतोय ना सांगे. तू बस खाली आधी. अरे माझं फक्त 300 रुपये बुडू दे रे. मग तुला दावती कसा काय हेच काय माझा ती. हा काय संगे ह्याला हिसका दाव त्याला ही कर. अगं तुझं निम आयुष्य संगे ह्यातच गेलं. अरे असू दे की बरं मला पडदेशी बोल काम काय आहे? अगं ती सांगाय आलो की काय एखाद्याचा फायदा करून द्यावा ना तर तुला फायदा करून घ्यायची संगे माहित नाही. तू आडगी का नाही पहिल्यापासून त्यामुळे तुझं चांगलं व्हाय नाही. अरे अख्ख्या गावाला माहिती तुझा माझ्या छत्तीसचा आकडा आहे. तू कधीच माझं चांगलं बघत नाही. हा अगं संगे तुझं चांगलं करण्यासाठी आलोय मी. सांग सांग काय का संगे तू? बरं सांग पडदेशी मुद्द्यावर ये. अगं मुद्द्यावर म्हणजे तुला सांगतो संगे तू गावड्याच्या हाताखाली खुरपाय ह्याच्या वावरात जा. त्याचं काय वडून आण ह्याचं चोरून आण कवर तू पोट भरणार आहे. अरे पण तुझ्यासारखी अशी लपडी करण्यापेक्षा आहे का नाही धुणं करण्यापेक्षा ते बरं नाही ना तिथं काम खपलेलं 300 रुपये हाजरीनं. संगे तुला मला नुसतं असे गावातली नासकी बाई म्हणून नाही बघायचं. मग तुला असं सुटा बुटात परत तुला अशी मला बघायची संगे. तू अशी गाडी येणार फॉर्च्युनर 50 लाखाची त्यातनं दरवाजा उघडा एक माणूस असणार. खरं वय? शेवट संगे तू हाय थोडी एवढी तेवढी चापट पण तुझा स्वभाव मला माहिती चांगला आहे. तू एवढा हारे माझ्याबद्दल चांगला विचार करतो. अगं लई पण काय होतं माहितीये का गाव नास काय संगे गावाने आपली भांडणं पेटवून दिल्यात. मग काय पण तुला सांगतो हो संगे अगं मला तर असं दिसतंय तू हिरोईन झालेली दिसती. काय कमी तुझ्यात संगे हिरोईनला? मला असं वाटतं मी असं लय मोठी व्हावी. अगं तू मोठीच आहे. तू स्वप्न संगे मोठी बघ आणि मी सांगन तसं कर. तू पैसेच कमावणार तुला सांगतोय. पण अरे मला एक गोष्ट सांग रे पैसे कमवायला काय पण कसं काय डोकं चालवायचं रे? मी हाय की संगे. म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे का? तुझा ती पहिला नवरा नार्या त्यांनी मी एकदा काय केलं हातभटीचा धंदा काढलेला. हो लय पोलिसांनी हाणला होता दोघांना. तेव्हा वजन नव्हतं संगे आपलं. हो मग काय तुला सांगतो मी माहिती काढली. काय? जर
हातभट्टीचा धंदा बाया माणसांनी जर केला का नाही शासनाचं अनुदान मिळतंय. अरे काय डोकं बिक फिरलं काय तुझं? अगं मिळतंय संगे. अरे पण काय येडा बिडा आहे काय? बाय माणसाने असला हातभट्टीचा धंदा करते तोय. अगं मग संगे त्यातच पैसा आहे. तू मला सांग, तू जर हातभट्टीचा धंदा केला बरं का, बरं हो आपल्या गावात एक तरी दुकान आहे का? नाही ना. नाऱ्याचं माझं बंद पडलेला जमाना झाला. हो मग तू जर हातभट्टीचा धंदा चालू जर केला तर अख्खं गाव बाहेरच्या जे गावात जातंय. तुझ्या दुकानावर येईन संगे ईडी झाली का काय? अरे मला लय बाबा भीती वाटते. नाही बाबा मी नाही करत. नको अगं मी तुझा पार्टनर होतो. नको नको. अरे तू असल्यावरती मग मी मिलीच. अगं मी 2च टाक्याचा पार्टनर होतो संगे. ती पुष्पा नाही का ते रेड्डीचा काहीतरी 2 टाक्याचा अगोदर पार्टनर होता ना. पुष्पाचा. अगं मी तुझं चांगलं कराय, तुला हिरोईन व्हायचंय का? तुला मोठं स्वप्न बघायच्यात का? नासकेवाने गावात फिरायचं या? नाही अरे असं 10-15 लाखाच्या गाडीतनं फिरायचं. तू बंगल्यात तुला सांग, तू नोकर चाकर तुला अगं नको. मी नसती फक्त संगी ऑर्डर देणार. हा तू ऑर्डर द्यायचीच. तू अजून बी देती पण वेगळ्या पद्धतीने ऑर्डर द्यायची. चला जेवण आणा, ते करा सगळं व्यवस्थित होणार आहे सगळं. तर मग मला आणि कसं वाटतं माहितीये का, एवढं व्यक्तिमत्व सांगे मोठं तुझं. कमी देखणे का ग? अरे मी म्हणजे काय? अगं तुझ्याकडे पैसा जर असला ना, तू माधुरी दीक्षितला तोड देचीन सांगे. लय वेळा देचीन. मग मी हाय तशीच चांगली. हा त्याच्यामुळे तू हो. आता फक्त विषय राहतोय काय माहितीये सांगे, आपल्याला थोडं भांडवल कमी पडेल. बरोबर का नाही? भांडवल मी विसरलीच की भांडवल कमी पडल. पैशा पाण्याचं कसं काय करायचं? ती जागा कुठनं घ्यायची? सांगतो की संगे. आपल्या यालापाचे 10 गुंठ आहे. कुठं आहे पण? अगे खालच्या मळ्यात नाही वय, पाडाकच पडलंय. हा मग ते देईल का पण? याला लय वेळा देणार. अरे किती नासका माणूस आहे तो. अगं ती नासक्याला नासकाय, चांगल्याला चांगलाय. तू नासकी होती संगे, आता तुझं पाऊल चांगल्या दिशेने पडतंय. म्हणून तुला सांगतो याला पकड आपण जाऊ. बर त्याचे 10 गुंठ घेऊ आणि तुला सांगतो सरपंचाकडे जायचं. सरपंचाला आपण हातभट्टीचा धंदा करतोय म्हणायचंच नाही. मग काय म्हणायचं? वीटभट्टीचा म्हणतोय म्हणायचं. वीटभट्टी टाकली म्हणायचं, हातभट्टी करायची चालू. आणि तू नुसतं काय कर माहितीये का? अरे तो सरपंच नाही ज्ञान गेलेला आहे, तुला माहित नाही. अरे कधी 2000 रुपये तरी दिलाय का त्या माणसाने? बरोबर काढतो, तू का काळजी करते? तुझा हाय ओळख. तुला सांगतो भांडवल गोळा करू. लोक काय म्हणले म्हणायचं आमचा ईदभट्टीचा धंदा आहे, हातभट्टी टाकू. तू दुकान सबळ, मी मार्केटिंग बघतो. अगे चल तू सांगे, मी तर म्हणतो. फक्त आहे का नाही काय बी कर बाबा, पण असं जीवाला काय गुर लावू. माझा ह्यात काय ना, मी कसा बी जगून निघतोय का नाही, वर जाग्याच आहे का नाही मी. पण मला तुला मोठी करायची, मला दुसरं काहीच अपेक्षा नाही. अरे तू यासारखा माणूस भेटाय मग भाग्य लागतं. तू चल लवकर. याला पकडे जाऊ. चांगल्या कामाला उशीर नको. चल काय ते का काय? अगं कसलं झोपले अरे बघा सुरती बरा एखादा बघ ना, तर खाऊ दिवशी अंगावर यायचा. नाही बघ याला मामा कोण आहे? अरे कर अरे काय नाही काय पण झोपलो होतो गाड्या वाच. मटण होतं, आज मटण आणलं किलो. मटण आणलं होतं किलो 1.5 किलो. काय कोणी खायना, ती मार्गेश्वर महिना आहे, बाया माणसं खायला घेतलं भोगलं फोडून. काय आता त्याला कसं काय तुम्ही येणं केलं गड्यातला खायला? कसं घेतो मी? मग काय तर काय आलाय बरं का गड्या तुम्ही? याला काय विषय झालाय माहितीये का? तुम्हाला सांगतो, संगीत टाकती दादा. कसला रे? अहो ती याला पती हातभट्टी नसतं माहिती काय? संगीत हातभट्टी नाही सांगितलं इकडे. अरे मला बोलू दे की. काय चाललंय दोघांचं नेमकं? सांगायचंय तू बस खाली. मला बोलू दे की. एक बोलतोय तो एक बोलतोय नेमकं. अगं संगी, तू का लगेच वास करणं तोंड घालते का मध्ये? तुला पाठवता येईल का? याला मला पाठवायचं आहे. अरे मी म्हणते की मी सांगणार होती. हो याला बोल. काय झालंय माहितीये का? संगीचा विषय का नाही. संगी टाकती वीटभट्टीचा धंदा. बर हा वीटभट्टीचा. त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का? आपलं सरपंच भांडवल देतो म्हणलंय. बर आपले सरपंच आहेत. बर तुमचं नाही का ती 10 गुंठ मध्ये खरेदी केली. बर तर ती विषय काय झालाय माहिती का? आता काय एकाच घेतोय एकाच कुठला? आमच्याकडे पैसा 10 गुंठ्यावर आलाय तो म्हणलं एका बिकात घेत नाही. आम्ही दोघे पण भिकाऱ्याच्याच पोटचं आहे. तुमच्या असल्या माणसाकडनं खरेदी करणं आम्हाला तरी पटाल का? काय होऊन त्यात सांगता येते तुमचं? नाही याला
विषय काय झालाय माहितीये का बोल हा. तुम्हाला सांगतो दुसऱ्या बी नवऱ्याने बाय टाकली बरं टाकलेली का? काय? टाकली का नाही हा हो टाकली तुम्ही सांगा हं. आपल्याच गावची आहे बरं कुठं तर हो 4 रुपये कमवू द्या असं माझी अपेक्षा आहे 4 रुपये म्हणून आणि हो का तुमचं 10 गुंठ आहेत का नाही संगी टाकती नाही भट्टीचा धंदा 4 मजूर काम करते सगळं होईन बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं काय आहे माहितीये का तिला आपलं वर्षाचा करार करून द्या आणि देऊन टाका ते बघ रे या समध्या अख्ख्या दुनियाला तो फसवत आलाय आलं लक्षात मला फसावलंय आलं लक्षात आणि आता आता त्या संगीला घेऊन इथं आला या चाललंय नेमकं तुझं काय ती तर अहो याला पा राव आपल्या गावातली संगी हा नवऱ्यांनी टाकलेली राव तिला तुम्हाला सांगतो पोटाला ओ काय खायला नाही एक तर वाईट दिवस चाललेत आहेत याला पा मी तुमच्या पाया पडतो संगीसाठी नाही पाया पडण्यापेक्षा तुमचा मुखाच घेतो थांबा काय का संगी झालं का काय तू 10 गुंठ्यासाठी ते याला पाचा मुका घेतोय वय अगं मस्त वाच येतो आता आपण काय करते काम होण्याशी मतलब संगे अरे येडा बिडाय काय तू नुसता गंतोय बघ किती तू ग बस संगे चाललंय तुमचं काय दोघात अहो काय नाही याला पा चाललंय काय तुमचं अहो काय एवढं राव संगीसाठी बघा की. इकडं अंगावर पडतोय खाली पाय धरतोय मुका तिकडं घेतोय. चाललंय मुका घेतोय चाललंय नेमकं काय का का याला पा काम बर बर ठीक आहे असू दे ठीक आहे देतो तुला घेऊन टाक पण ऐक की मी काढले घर बांधाय हं, बर जर 1000-500 ईट लागली तेवढं अहो, सहकार्य उद्या दे. रात्रीचा यायला पण पैसे माझ्या घरी तुला मिळणार पण वाय सहकार्य कर थोडं हो हा? आणून त्यांना म्हणाव काळ्या रात्रीचं या माझ्या त्या दिवसा बोलव की का काळ्या रात्रीचं नेईन गबस तू सांगे आणून पोचबीच करा माझ्याकडे तुम्ही माणसं काय नाही. करा तुम्ही डायरेक्ट यायले ही ती सगळ्या काय ते घेऊन या बरं. अहो, हो द्यास तुम्हाला सांगतो नारळ फोडतो बरं, चालतं. तुम्हालाच बोलावलं असतं याला पण नारळ फोडाय तेव्हा बी मागा तुम्हाला काय काम असेल तर इटा बिटा जाऊ का आता आम्ही चल 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 पडदिशी सामान जा. हो चल चल अरे अरे तू पैशासाठी कुठल्या बी तराला जाऊ शकतो याला पाचा मुका सुद्धा घेतला तू काय फरक पडतोय संगे तुला सांगतो 10 गुंठ आज याला पाणी दिल्यात हो. आता बघ तुला सांगतो डायरेक्ट टिपाड बिपाड मस्त पैकी बघू हा. अगं रोजचं 5 आणि 10,000 नुसतं छापायचे ईडी मग झाली का काय? काय बरं. काय फरक पडतोय मग काय अरे घातला म्हणून? पैसे घालायला त्याचं जायचं, काय चल असतं पडदिशी. तेव्हा? चल हा संगे हा बसलोय की म्हातारं बसले बसले खेव दिशी अंगाव येऊ नाही म्हणजे झालं चल कशाला तू जाती सगळ्या गावाच्या अंगाने ठेव दिशी लागली चल चल फाट दिशी राम राम सरपंच नमस्कार सरपंच अरे हे काय सूर्यग्रहण चंद्रग्रहण दोन्ही एकाच वेळेस वय कधी कधी बस संगे अरे कसं बस मी आहे आपलं बस संगे आपलं सरपंच आहेत. नाही आपलं म्हणते काय मी तुम्ही दोघं आलाय म्हणजे काय अहो काय येऊ नाही काय या नाही यायला काय आपलं घर नेहमीच स्वागत आहे तुमचं हं? अहो, सरपंच जाऊ डायरेक्ट मुद्द्यावरची तू हा बोल काय झालंय माहितीये का हे आपल्या गावातलं रंडक व्यक्तिमत्व ए नीट बोलायचं अगे संगे तसंच हे म्हणावं तुम्ही- लागेल तुला संगे येडे तुम्हाला भांडायचं असेल ना तुम्ही माझ्याकडे दारातच येत जाऊ नका अहो सरपंच आम्ही भांडाय नाही आलो मग जरा एक काम आहे मग तुमच्याकडे नीट बोला की जरा एक सरपंच काय झालंय माहितीये का हा हो का माझ्याकडून आजपर्यंत कुठलंच गावात काम चांगलं झालं नाही बर पण मी तुम्हाला सांगतो संगीच्या परपंचाची मांड बसवल्याशिवाय राहणारच नाही अरे वा अहो विचार करा की राव अख्ख्या गावात 2 नवऱ्यांनी टाकलेली बाई म्हणून ओळखली जाते आणि संगे थांब तू हा अहो, हा तुम्हाला सांगतो हाय का हो? सकाळचं खाल्लं तर उपाशी झोपतं एक एक दिवस हा भाकरी पाण्यावर चुरून खात या एवढं दळिंद्री आली ही जाव काय सांगायचंय सरपंच ती आता हा? ठरवलंय सरपंच आम्ही अरे मला त्या संगीचं वर्णन नको तिचे गुण नकोत महत्वाचा मुद्दा काय त्याच्यावर या मग मुद्दाच काय झाला माहितीये का हो का हिच्याकडे पैसा पाणी नसल्यामुळं पोटाला नीटनीटकं मिळत नाही हा त्यामुळं कधी कधी पैसे नसल्यावर त्या येड्याच्या गोळ्या बी हुकत्यात तिच्या कधी कधी ए! अगं संख्या थांब आणि ती हम्म. गोळ्या हुकल्या की तुम्हाला तर माहिती ती सारखी कुटाणा करत असते मग काय करेन ह्याचा नियम नाही बर, काय तर कुटाणा होण्यापेक्षा माझ्या डोक्यात संगीला एक धंदाच टाकून द्यायचा डायरेक्ट हो द्या कमवू द्या पैसे किती बी मग ते आम्ही ठरवलंय सरपंच आम्ही दोघांनी मिळून धंदा टाकायचा आणि हो का ते पुष्पा नव्हता का 2 टक्क्याचा पार्टनर हा. त्या रेड्डीला का कशाला हा कुठला रेड्डी काय असू द्या जाऊ द्या मरू द्या तसं मी बी एक 5-25 टक्क्याचा पार्टनर होणार आहे त्यात इट भट्टीचा धंदा हा होय का 2% 2% हा का असू दे संख्या काय 2% तर हो का 2 टक्क्याचा पार्टनर जरी झालो मी हम्म. माझं 4 रुपये मला किती लागतंय सरपंच हो, पण संगीतचं चांगलंच करणार मी आणि त्यासाठी आपलं याला पण आहेत वय हा. एका झटक्यावर एक बोकाड खाणारा माणूस हा मग काय? अहो, त्यांनी राव 10 गुंठ दिलं
होय संगे हा? म्हणलं अहो तुम्हाला माहित नाही पार मुका घ्यायला निघाला होता त्याचा घेतला की संख्या काय बी सांगण्यासारखं असतं का काय जाऊन राहू दे तुला आता. नको ए, बरं. अरे, ऐक, गप्प बरं, बसा. ऐका बरं, ठीक माझ्या आहे. मुक्याचा अख्ख्या गावात करेला पता मुका घेतला म्हणून. ऐका ऐका अरे गप बाबा तुम्ही अरे दोघांनी आब्रू बिब्रू आहे का नाही आम्हाला अरे बस की गप ते बोलतोय का अगं मी आता? मुका तुझ्यासाठी घेतला हा आणि तूच माझा वाजगारा कर. अरे नाही का हो का सरपंच कितीतरी दिवसात नका होईना पण त्याच्या डोक्यात जरा अक्कल आली हो का? तो म्हणतोय मला की संगे तुला मी मदत करणार आहे म्हणून तर करू द्या मदत मग ती काय झालंय बरं, माहिती ठीक का? आहे ऐका की हा. तुम्ही आता काय जे घेऊन आलाय प्रस्ताव माझ्याकडं हा हा? हा. चांगला आहे ते हा संगीला बी आपलं स्वतंत्र काहीतरी स्वतंत्र, उद्योग चालू होईल जरा आता ती जरा पैसे आणि पाण्याचं- तुझं पण हे मला होईल काय नाही 2% म्हणजे सांगितलं आमचा 100 रुपयाचा पण धंदा फक्त झाला की आम्ही एवढंच 2 रुपये घेणार की त्यातनं. नेहमीप्रमाणे संगीला काय अडचण आणू नकोस नाही 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 आणि तू बी काय अडचणीत तसला येऊ नको. हेतू सोडलाय सरपंच म्या हा. आणि आम्ही आलोय तुमच्याकडे कोणत्या हेतूने माहितीये का बर ह्या धंद्याला लागतात 12,000 हा भांडवल आहे का हो माझ्याकडे काय हो का माझं तर हातावचं पट सरपंच तुम्हाला तर चांगलं माहिती हो का मी एका नाही ह्याला गेले होते ते काय म्हणते त्याला एका घराचं काम करायला घेतलं होतं बांधकामाचं तर ती पाट्या टाकत होती आणि हे आलंय माझ्याकडे वासवास करत म्हणलंय असं असं काय मी आपलं नाही का ठरवलंय कामाबद्दल तर आपण जाऊ सरपंचाकडे याला पकड म्हणून आम्ही आलोय बघा तुमच्याकडे बघ आता संगे. बघा पैसे द्यायचं का नाही बघा तर तुमचं सर्व प्रश्न आहे बर का नाही, संगे नाही. संगे सरपंच आता ही जे प्रस्ताव आहे तुमचा हा वीज भट्टी चालू करायचा हा उत्तम आणि आहे. ते तू मालकीन होणार आहेस त्याची हो, मग हा विषय तुझ्या नाही. नावावरती समजा हा 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 तर ही मला गोष्ट आवडली बरं का बर बर आणि त्याच्यामुळं मी तुला मदत करू शकतो हा? संगे मला माहिती होतं रांडक्या बायला सरपंच कधीच उघड्यावर टाकणार नाही मला माहित होतं तसंच झालं अगं संगे थांब अरे पण तुला जरा नीट बोल की संगीशी अहो आदर ऐक. करणारच की तुम्ही ऐका तुम्ही भांडण करू नका नाही, 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 मी नाही. अजून पैसे दिलेले अहो, नाहीत त्या दोघाची एकी झाली सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एकत्र आलेलं आहे मिळून झालंय त्यांचं हा. मिळून हा ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे मी धंदा. चला संगीता लयच खुश झाली हा. मग काय मालकीण होणार नाही. प्रामाणिकपणे धंदा करायचा अहो सरपंच गालबोट सुद्धा लागू देणार नाही कसा ठीक आहे चालेल चालेल हऱ्या द्या की पैसे संगीला देतो पैसे मी आता पण द्या, एक काम म्हणजे करतो आपलं नागरिक- आता ऐका सरपंच एवढे काय पैसे खिशात घेऊन फिरतोय का मी बरं, आता ऍडव्हान्स द्या नंतर बाकीचं द्या 2000 आहेत बाकीचे नंतर घेऊन जातो बरं हा हा 10,000 ऐका 6 वाजेपर्यंत येते माघारी हा संगे, चालतंय मी चालतंय डायरेक्ट टिपाडा आणाय जातो आता तू बाकी कशाला टिपाट अहो ते इटाचं आता इटाचं पाणी साठवाय नको का हो सरपंच इटा भिजवायच्या हा, कशाने हा, संगे ती सांगितल्याप्रमाणे पैसे लिहि जाऊ का मी चालतंय चालतंय हे लय पळत गेलं बघ नाही तर ती जाईल पैसे घेऊन दारू प्यायला नाही नाही हो का सरपंच तुम्ही केली मला मदत आता 2,000 रुपये आता तर दिलं 6,000 काय ती 6 वाजता येते आणि बाकी ये 10,000 ये रुपये नंतर द्या ये ये हा? हा. येऊ का आता हो हा, फक्त ते टिपाडा नीट वापर करा हो, हो. टिपाडाचा हा, याला टिपाडा आणतात काय करतात काय चालू करतात काय माहिती ए हऱ्या हा टाक पडदेशी पाणी तुझा घाल की अरे घातलाय की होय र हा. ती मी काय म्हणत होती बोल, बोल, बोल आता. परमिशन घेतली ना रे तू काय काय सगळं घेतलंय संगे मला काय मी आज धंदा करतोय वय तुला माहिती ना हा. सगळं परवानगी तुला सांगतो वरपासून खालीपर्यंत सगळं मॅनेज केलंय होय तेव्हा का? ते चालणार आहे हो ते नवसागर मिसळलं का त्यात अरे जाळ घाल की सगळं ते काय सांगे तुझं तर का नाही मला काय अरे कळत बाबा काटक्या बिटक्या वाले आहेत त्या जरा येड्यावानेच करतोय तू ते आण तिकडचं कापड बिपड मलाच लाव कापडन हिन गोळा कराय आण तिकडं अरे हा अरे सकाळपासून गिरायक ना अरे काहीतरी वाटाय पाहिजे आपल्या दोघाला बी अगं सांगे तू जाळ घाल गिरायक आल्याशिवाय राहते काय का वाया जाणारी अरे वस्तू का? जळ घालू घालू हा. डोळा परत जळलं की अहो, तुला फुकट पैसे पाहिजेत हा वाईट कर की कष्ट तू काय करतोय मी बाटल्या भरतोय. नुसतं नुसतं बाता करतोय अगं बाटल्या भरतोय सांगे एक तर तुझ्यासारखी एवढी नासकी बाय असताना मी कामाला लावायचं ठरवलं नाही तर काय ग तुझं बरं सगळं? झालं हा? लय 17 वेळा सगळ्यांना म्हणतोय नासकी आहे नासकी आहे अगं, नासकी नासकी आहे. टाकली टाकली नाही तर काय नांती वय ग तू हा. टाकलीच की हा मग नाही नांदाव नीट का मग अरे जरा हा? शांत बस की जरा घाल घाल तिथं. दुसऱ्यांपाशी लय हे करतोय टिमकीला वाजवतोय होय रे स्वतःची अगं तुझा आपोशा पायाची म्हणूनच गिरायक फिरकाना सांगे खरं हा, मग काय तर. तसलं झालं या आपुशा पायाची येत आहे का नाही बघ गिरायक अगं, आता येत असतं गिरायक हा, येत. अगं आलं तरी कशाचं उदारच येत असतं मला तर वाटतंय तुझी वय भरण पण धंदा व्हायचा नाही मग काय तर हा पण सांगे मी बी शपथ घेतली तुलाच मोठं करणार मी
बरोबर कर कर आलं का नाही गिराय खायला दोघाला एक एक देऊ वय बसून घ्या अरे तू इथं बस त्यांना तिकडे वय अरे हे पुढील ड्रम तुला कुठली पाहिजे दे अरे आम्ही देशी जिंकतोय देशी हा आणि पैसे देणार ना दे 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 पैसे पैशाशिवाय काम होत नसतं हा संगे भावानी झाली नाही राहू दे माझ्या देते की तुला हिशेब संध्याकाळी राम माल एक नंबर आहे का माल तुम्हाला सांगतो कडक माल आहे आणि गावात सगळीकडे प्रचार करा संगीने हातबट्टी टाकली म्हणून गावात जर प्रचार केला नाही ना एकेकाची किरडीच गाडी नाही अगं संगे किरडीन मुरडीन हे तर चालतं वय तसं गिराय काय किती अरे म्हणते रे मी काय बी म्हणतीन आणि चांदण्यान बिन्यान दाखवू नको दिवसा कुठं चांदण्या नसत्यात बरं का प्रचार करा तेवढा हा सांगा इथं संगीने हाऱ्याने टाकलंय म्हणून हा संगे झाली बाबा दोनशेचा झटका झाला का ना अगं तुला सांगतो तुला माल तुला वाटायला लावल्याशिवाय हार्या ग बसतो वय तवा अरे नीट चांगल्या वाटायला लाव पण लावणार तू मला काल किती हाणलं का नाही मी तसलं मनावर धरणारा माणूस नाही संगे बरोबर आहे तेवढं आहे राम राम सरपंच राम 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 अध्यक्ष काय राव गावागावात लक्ष द्या जाईवायच हा अरे गावाकडे तर लक्ष आहे ना आपलं कसं आहे अहो प्रत्येक ठिकाणी मी बारकाईने लक्ष देतो हा. हे बघा कुणाला कामधंद्याचं असू द्या नाहीतर काय कसली अडचण असू द्या मी असतो काय राव सरपंच रात्री तुम्हाला सांगतो 4-5 पोर माझ्या बसली होती तुम्हाला नावत होत होती काय म्हणली सरपंच निवडून दिलं काय काम बी करणार काय करणार म्हणली ते मला सांगत होती ती पोराची पोराट घेऊ हे बघा आत्ताच आहे का नाही हरियाणा संगीला 12,000 रुपये दिलेत 12,000 धंदा संगीला करायचा आहे म्हणून वीट भट्टी चालू करणार आहे दिले पैसे म्हणलं कर चालू चांगली गोष्ट आहे की मग हे असं करायला लागते समाजसेवा गावातल्या लोकांची सेवा करायची तुम्हाला सांगतो सरपंच चेअर नावत होऊन असते ती चेअर चांगलं म्हणणार असते ती विरोध पक्ष म्हणजे असला चेअर असतो पोरांचं आपलं कसं खायला मिळालं त्याचा गुणगान गात बसते आहे का नाही माझ्या मनातलं बोलला राहतोय बरं का चला आपलं चालतंय चला काय असंच चालायचं राजकारण म्हणले संगे व्हायला 200 रुपयाचा झटका झाला मग काय फक्त असंच व्हायला पाहिजे अरे होणार संगे अगं सकाळच्या रामपाऱ्यात 200 मध्ये थोडं झालं वय काय तर हा खा अध्यक्ष काय ना ते हातभट्टीचा धंदा चालू केलाय काय केले ती हातभट्टीचा धंदा आम्ही दोघांनी चालू केलाय दोघांना कळत नाही काय गावात दारू धंदा किती सांगितलं दारू धंदा चालू करू म्हणून गेलं की जमाना सरपंच आपलं अध्यक्ष तू नुसता ते सरपंच ते काय झालंय वासाने गुंगलंय थोडं आगे ऍडजस्ट करून अर्ज घ्यायला पण नवीन पिढीला कसं सवल होता बेकार राव तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्या वय राव काय अध्यक्ष तुम्ही बोलताय रितसर परमिशन आहे आमच्याकडे काय सांगू तुम्हाला मारणार बसला डिपार्टमेंट रोज संध्याकाळी माझ्या घरी ताटाला ताट असतं जेवाय बसत तू घाबरू नको रिटून बोल अध्यक्ष आम्हाला काही कमी समजू नका तुम्ही दिवसा चांगलं रागावती सगळी ठोक पडलं का नाही कसं काय सारखं हलतंय पडल्या तसं डिपार्टमेंट चुकून आलं ना मी ढाल बनून संगीचं रक्षण करेन असा माणूस हा करेन का काय तुम्ही अरे नुसतं बोलायचं कामाचं आहे दाल बनवून राहिले नामकं बनवून राहिले वेळ आल्यावर करण आणि डिपार्टमेंटचे बॅग घालू नका पोलीस येते नाही तर बघ येते ना असं तर जाणारच आहे तुमचे दोघांची दाण असं इथं जातच नाही देणार की घेऊन होतो माघारी बघणार आहे गमत गमत बघ दोरीत निघायचं होय का सांगे तू दिवसा म्हणते चांदणं दावायचं सगळं आबाळ आलंय कस काय तू व्हायचं विचार करून बोलत जा की वाईच अरे ते माझा डायलॉग आहे फेमस होय त्याच्यामुळे अरे होय रे अरे अध्यक्ष आलाय खरं पण तो रितसर परमिशन घेतली ना अगं पर माझा विश्वास नाही सगळे अरे मस्त आहे बाबा 2 नंबरचा धंदा करतोय म्हणजे परमिशन असल्याशिवाय वय अरे मला जरा भ्या वाटतंय रे बाकी काही नाही काय काळजी करू नको संगे थोड्या दिवसांनी याला पाला आपण डायरेक्ट काय करू कचेरीत नेऊ हे 10 गुंठ आहेत ना दोघाच्या नावा 5-5 गुंठ करून टाकू मालकच झालो अगं हिथच टाकू ना हॉटेल बिअर बार म्हणशील ती होईल सगळं मग काय तर तेवढं आहे अरे मला कसं वाटतं रे सख्खा भाऊ पक्का वैरी असतो कोण कोणाचा आहे या जगात आपलं मला जरा भ्या वाटतंय तुझं नाही काय काळजी करू नको तू काय कर माहितीये का इथं नको वाचा करू जा 4 पोरं गावातले आण हुडकून जा
मी तेच म्हणते अरे मगाच्या पासून आहे का नाही एकच गिराईक झालंय आपलं जरा जाती गावात दौंडी देती दौंडी शिवार धंदाच नाही तुझा दौंडी देती जरा जाहिरात करते आपली येतेच माघारी येऊ का ओके जा आली संगीला अजून हऱ्या कुठं कळलाय तावा तिला माहित नाही हऱ्या म्हणजे काय आहे ती हा कर म्हणाव तो हातबट्टीचा धंदा अयो मॅडम थांबा काय रे हऱ्या अहो मॅडम तुमच्याकडेच निघालेलो बरं झालं वाटतच गाठ पडली ती का अहो काय सांगायचंय संगी माहित नाही होय त्या संगीने हातबट्टीचा धंदा चालू केलाय अरे पण मी काय करू अहो मॅडम पटकीन घ्या पिस्तूल त्या संगीला धरायला जावं लागेल ना अरे मी पोलीस नाही माझी बहीण पोलीस आहे त्याच्या तुम्ही दोघी सेमच दिसता मॅडम त्याच्यामुळे झालं बरं का पण असं करा तुम्ही घरी गेलो का ना मॅडमला तेवढं सांगा हा नाही काय विषय जाऊ का मग हा हो खायला बरं झालं डिपार्टमेंटची गाडी आतापर्यंत यायला पाहिजे होती बरं का लय वेळ लागला संगीने तिकडे दुकान बंद करून नाही माहीत झालं नाही तर काय व्हायचं माहिती का उग आपण केलंय नियोजन गोतवायचं आली वाटतं बरं झालं अहो काय नाही ती मी नाही का सांगितलेलं तुमच्या बहिणीपाशी संगीचं मी मोरच बसलो असतो मग ते दाखवायला पुढं गेल्यावर मला मोर बसवा आता बसतो माग इकडं या वळवा पूर्ण वळवा बघा तिथे चला मॅडम चला दारा तिला या इकडे कशाचं पार्टनर काय नाही तसं लागतं मॅडम हिला चांगले 14 वर्षासाठी घालवा तसं असतं हलवा जिबड हलवा जाऊ द्या अटल गुन्हेगार हे अटल हऱ्याच्या नादी लागते होय ग सरपंच कोण आहे काय रे ती संग हऱ्याने दारूचा दांडा चालू केलाय काय सांगतोय दारूचा धंदा अरे त्यांनी तर वीजभट्टी चालू केली ना अहो सरपंच येटभट्टी ना हातभट्टी चालू केली आहे काय म्हणतो काय हातभट्टी हो ह्याला ह्या हऱ्याचं तर त्याचं आता नाव पोलिसात तक्रारच दिली पाहिजे ह्या हरामखोराला पोलिसाला कशाला पोलीस आले ती आलेत मग गावात हो आईला चल 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 बघू याला ते हऱ्या बिन काय या गाण्याला तर काय सांगून उपयोग नाही काय नाही काय पाणी दिले उसाला कुठं कुठे भिजले बी नाही काय नाही येण्याचा बाजार निवड अवघड गाडी स्वदेचं कामच नाही अजिबात अध्यक्ष बोला सरपंच अरे काय उसाला पाणी देत बसलाय आणि काय काय करत बसलाय तिथं गावामध्ये किती लपणवलं आले माहितीये का काय झालं अहो ते हऱ्यानंद संगीनं हातभट्टी चालू केली होती दारू मग त्याला मागच मग सांगत बंद करा म्हणून अहो पण ती चालू केलं तर डिपार्टमेंट आलं होतं ती संगीला उचलून घेऊन गेले अवघड झालं राव मग काय तर राव आणि तुम्हाला खरं सांगू का हा ती हऱ्यान संगी आलते मायाकडं हा त्या संगीच्या बिचारीला काहीतरी कामधंदा वीजभट्टी चालू करायचे म्हणले पैसे लागणार आहे 10 गुंठे जागा घेतो याला पाची होय म्हणून पैसे दिले राव मी बिनकामाचा कुठान झाला कारण ह्याने हातभट्टी चालू केली चालतंय मग आपल्याला काय तर नियोजन केलं पाहिजे तिचं पाहिजे बघा चला 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 माझ्या गळ्यात यायचं चला 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 त्याला सोडून आणू आपण चला काय सरपंच काय अरे कुठं बोंबलत पळतोय चला सांगितलं तुला आता हऱ्याला तू जमीन दिली 10 गुंठे हो 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 दिलती का ह्याला दिलती की राव काय त्या म्हणजे? इटभट्टीला दिलती राव वीजभट्टी काय हातभट्टी चालू केली काय राव तो पाया पडला राव त्यासाठी राव मला सांगा तुम्ही सांगा तुमच्या पाया पडला बरोबर आहे पण संजयला नेले पोलिसांना धरून होय पोलीस तुमच्या मागे लागल्यात आता राव मला गाव
संगीला नुसतं धरून दिलं नाही, हऱ्यानं त्याच्या हवाली केलंय. राव मला आता गाव सोडावं लागते. आता मी आता काय करतो, मी आता गाव सोडून टाकतो. आलं लक्षात? अरे आता ह्या गावात मला राहून देणार नाही. डिपार्टमेंट आता तुमच्या मागे लागलंय. कारण का ही 2 वर्ष झाला हरे माझ्या मागे लागलाय. आता मग आपलं मी गाव सोडून सांगाय बसलाय, ह्यांची जागा आहे, ह्यांनीच तसंच आता करणार ना. आता डिपार्टमेंट मागे लागलंय म्हणजे कळलं पाहिजे. त्यांनी ईट भट्टीला मागितली जागा. अहो ईट भट्टीला त्यांनी जागा मागितली म्हणून म्हणलं चला असून द्या. पाया पडला म्हणलं चला. ईट भट्टीला जागा माहिली बरोबर. तुमचं काम आहे ते जाऊन बघून काय ह्याचं काय ईट भट्टी टाकली का दुसरा धंदा चालू केला. बर बघतो बरं आता पुढे जाऊन नेमकं काय चाललंय. चाल बघतो काही पोलीस गाडी नाही यायला. हरियाणा आता गाड्या, हरियाणा संघ आता गाड्या. मला आता काय सुट्टी देत नाही गाड्या. यायला उघड दिलं तिथं म्हणतं त्यांना. नको द्यायला पाहिजे होतं. पुन्हा झालं अवघड झालं. सरपंच कसं काय सोडवले? बरं झालं बाबा. अध्यक्ष तुम्हाला घेऊन गेलो मी म्हणून बरं झालं. ते कसं तरी लपडं मिटलं. नाही तर त्या संगीनं पार आणि त्या हऱ्यानं मला बी गुतवलं असतं राव. नाही ते हातभट्टी. ते काय हरे का शिया नाही का माणूस राव. त्याने किती जणांचं वाटोळ केले मला सांगा तुम्ही. हे तर चांगलं करायचं आहे. काय तर राव काय ते 10 वेळेस येतंय आणि काहीतरी करून टोपी घालतंय, गांडा घालतंय आणि पैसे काढत घेते. आणि मी बी आपलं कसं म्हणलं, हाय बाबा संगी काय बी काम करत ही, मग काय बरोबर आहे. काहीतरी वीटभट्टीचा धंदा करल म्हणून म्हणलं देऊया पैसे. तर हे ना त्या हऱ्याच्या नादाला लागून हातभट्टी चालू केली. तुम्हाला सांगतो सरपंच या संगीला कळलं पाहिजे. कोणाचं नादी लागायचं, कोणा सगळ्या गावाला माहिती हरणारे कसे आहेत ती. हेला कळाय नको का? नाही ना सुधारण्याची भाषा करून करून माझ्या तोंडाला आता फेस आलाय. आता सांगितलं मी सांगितलं एकदा तुला तेवढी बाहेर काढणार आहे. परत नाद लागली ना पुनती मी पाया पडली तुझ्या. मी बरं झालं पण तुम्हाला मी घेऊन गेलो म्हणून आहे का ना ती संगीला बाहेर काढता आला आपल्याला. आणि ती एकदाच कुटण्यातनं बाहेर पडलो, नाहीतर माझी अडचण झाली असते. तुम्हाला एकच सांगतो मी, परत न्यायचं असते मला चांगलं कामाने असल्या वणक्याचं नाद लागा न्यावं तिथं माझ्या आबरू घाला मोका बिन काय. मी बरोबर आहे की गाव आपलं आहे, ही गावकरी आपलेच आहेत ना. मग गाव आपलं मग सारखं त्यांच्या मागं पैसा का आपलं काम धंदा आहे ना. मग काय करू माहितीये का, त्या हाऱ्याचा पहिले काहीतरी बंदोबस्ताचा एखादा मार्ग काढू. हाऱ्याला काय करू, एक दिवशी खोली घालून आपण दोघंच बडवू त्याला. मी आहे त्याला तुम्ही टेन्शन घ्या ना अजिबात. चला लक्षातच राहिलं पाहिजे काय